की कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की स्काय इज द लिमिट आहे. स्काय इज द लिमिट जर असेल, तर आपण प्रिपरेशनमध्ये पण कमी नाही पडायला पाहिजे. आपण मोठे एम ठेवले, तर त्याच्यापेक्षा कमीवाले एम हे आपले 100% अचीव्ह होणार आहे. म्हणून मी सांगितलं प्लॅनमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित सामनीकर मॅथ्स वर्गाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो स्पेसिफिकली 11वी मध्ये किंवा 11वीतून 12वीत जाताना, की जेईई करायला पाहिजे का एम-एस-टी सी-ई-टी करायला पाहिजे. तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, कारण यामध्ये मी बेसिक डिफरन्स तर सांगणारच आहे. त्याच्या सोबत मी काही अशा गोष्टी सांगेल, की ज्याच्यानी ज्या लोकांना कन्फ्युजन आहे, की आपण डिसाईड नाही करू शकत, तर त्यांचं ते कन्फ्युजन पण 100% दूर होईल. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहणं खूप जास्त आवश्यक आहे. सो सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. सी वर्सेस जेईई स्ट्रॅटेजी. बघा, सगळ्यात आधी तर YouTube जे आमचं आहे मॅथ्स वर्ग चॅनल, त्याच्यानंतर टेलिग्राम, Instagram आणि Facebook यावर पण आम्ही आहोत. सोशल मीडिया हँडल्स आहेत. YouTubeवरती अपडेट्स, कंटेंट आणि पी-वाय-क्यूच्या गोष्टी असणार आहेत. त्याच्या सोबत टेलिग्रामवरती आपण डेली डी-पी-पी आणि अपडेट्स देणार आहोत. त्या सोबत Instagram आणि Facebookवरती शॉर्ट ट्रिक्सचे आपले व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश होत आहेत आणि त्याला प्रतिसाद पण मिळतो आहे. सो चॅनलला जर फॉलो केलं नसेल मॅथ्स वर्गच्या, तर आत्ताच सबस्क्राईब पण करा. चॅनलला सगळ्या फॉलो करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. आपण पुढे जातोय. चला, सो सगळ्यात पहिल्यांदा सबसे इम्पॉर्टंट पार्ट, अंडरस्टँडिंग बोथ द एक्झाम्स. सगळ्यात पहिले तर आपण दोन्ही एक्झाम्स काय असतात, कशा असतात आपण समजून घेऊयात. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. Before you begin your preparation, it is crucial to understand the fundamental differences between the engineering exam. तर सगळ्यात पहिल्यांदा लेवल वाईज जर गेलो आपण, तर एम-एस-टी सी-ई-टी आणि जे-डबल-ई मेन्समध्ये एम-एस-टी सी-ई-टी जी आहे ती स्टेट लेवल एक्झाम आहे. महाराष्ट्र सी-ई-टी सेलकडून कंडक्ट केली जाते. जे-डबल-ई मेन्सची एक्झाम नॅशनल लेवल आहे. NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ती कंडक्ट केली जाते. त्यानंतर क्वेश्चन जे आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन 150 क्वेश्चन असतात, जे 3 आवर्स मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. 150 मध्ये मॅथ्सला 50 क्वेश्चन्स असतात 100 मार्क्ससाठी आणि फिजिक्स केमिस्ट्रीला 50-50 क्वेश्चन असतात 1-1 मार्क्ससाठी 100 मार्क्ससाठी. जेई मध्ये 25-25-25 टोटल 75 क्वेश्चन्स 3 आवर्स मध्ये सॉल्व्ह करावं लागतात. मार्किंग स्कीम जर बघितली तर सीईटी मध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, नो निगेटिव्ह मार्किंग. आणि जे-डबल-ई मध्ये आहे -1 निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे जर तुमचा प्रश्न चुकला तर जेवढे मार्क तुम्हाला मिळाले त्यातून 1 मार्क मायनस होणार आहे. सिलेबस महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस आहे आणि ह्याला आहे एनसीईआरटी आणि सीबीएसई बेस्ड सिलेबस. आता ह्याच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे, की मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये काय झालंय. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये एम-एस-टी सी-ई-टीची जी लेव्हल आहे, ती बऱ्यापैकी इन्क्रीज झालेली आहे. स्पेशली मॅथ्सचा जो पेपर आहे, त्याच्यामध्ये बरेच असे क्वेश्चन येत आहे, जे तुमच्या जे-डबल-ईच्या पेपरमध्ये ऑलरेडी येत होते किंवा सेम पॅटर्नचे प्रश्न ऑलरेडी येतायत. तर तुम्हाला जर जेईचं प्रिपरेशन तुम्ही करत असाल, तर सी-ई-टीचा जो गेम आहे, तो तुमच्यासाठी खूप सोपा आहे. पण तुम्ही एक्सक्लुझिव्ह एम-एस-टी सी-ई-टीचं प्रिपरेशन करताय, तर तुम्हाला पहिल्यापेक्षा थोडंसं अप स्किलिंग करावं लागणार आहे आणि तुमचं जे प्रिपरेशन आहे थोडंसं जास्त करावं लागणार आहे. आता तुम्हाला थोडंसं जेईई लेव्हलला सरकावं लागणार आहे. जेईईची लेव्हल 2-3 वर्षांमध्ये खूप जास्त वाढली आहे मागच्या. आपण ऑलरेडी जेईईमध्ये कन्सिस्टंटली रिझल्ट देतोय. कन्सिस्टंटली आपण त्याच्यावरही कंटेंट देतोय. आपलं पिरॅमिड मॅथ्स अकॅडमी नावाचं चॅनल आहे, ज्याच्यावर एक्सक्लुझिव्ह आपण जेईईचा हिंदीमध्ये कंटेंट देत असतो. मॅथ्स वर्गावर आपण एम-एस-टी सी-ई-टी रिलेटेड मराठीमध्ये कंटेंट देणार आहोत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जे-डबल-ईचं प्रिपरेशन करत असतात, त्यावेळेस तुम्हाला माहीत असतं की डिफिकल्टी लेव्हल ह्या लेव्हलला येऊ शकते. सी-ई-टीमध्ये तसं जजमेंट येत नाही, बट मागच्या 2 वर्षाच्या पेपरमुळे थोडंफार जजमेंट आता येतंय मुलांना, की कशा पद्धतीने क्वेश्चन्स येऊ शकतात. आता त्याच्यासाठी थोडंसं जेईईचे जे सोपे क्वेश्चन आहेत, आता जेईईची डिफिकल्टी लेव्हल पहिले इथे होती, तर ती आता इथे गेलेली आहे. तर ते जे पहिले जे क्वेश्चन होते, जे जेईईला आपल्याला सोपे वाटायचे, ते जे आहेत ते ऑलरेडी सी-ई-टीसाठी मात्र ते ऑलरेडी मॉडरेट टू डिफिकल्ट लेव्हलला आहे. सी त्याच्यापेक्षा सोपी होती ऑलरेडी.
तर मग आता साठी जे अवघड क्वेश्चन आहेत ते साठी सोपे क्वेश्चन आहेत. सो जेईचे जे सोपे किंवा ईझी टू मॉडरेट लेव्हलचे प्रश्न आहेत, मला असं वाटतं ते जर तुम्ही प्रिपेअर केले चांगले, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल एम-एस-टी सी-ई-टीसाठी. सो त्याच्यासाठी ते प्रिपरेशन आवश्यक आहे. तरीही माझं अजूनही मत आहे, की जर मॅथ्सचे 50 क्वेश्चन येत असतील, तर त्यातले 20 ते 25 क्वेश्चन 20 ते 25 क्वेश्चन एक्झॅक्ट नंबर नाही सांगत, पण 20 ते 25 क्वेश्चन पर शिफ्ट हे सोपेच असतात. बाकीचे जे क्वेश्चन आहेत ऑब्व्हियसली ते डिफिकल्ट असतात, तर ते डिफिकल्ट असल्यामुळे कट ऑफ वर जातो आणि त्याच्यामुळे थोडासा इश्यू मागच्या 2 वर्षांमध्ये आलेला आहे. पुढे जाऊयात आपण. CET is a speed game while JEE is a concept game. Understanding this fundamental difference is crucial to choosing your preparation strategy. So मी पहिलेच सांगितलं सीईटी मध्ये कमी वेळात जास्त प्रश्न सोडवायचे, स्पेशली फिजिक्स केमिस्ट्री तुम्हाला 90 मिनिट्स मध्ये 100 क्वेश्चन सोडवावं लागतात. मग त्या केसमध्ये तुम्हाला स्पीड वर काम करावं लागतं आणि अॅक्युरसी ऑब्व्हियसली लागते नो डाऊट, पण एक महत्वाचा फरक हा आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही. त्याच्यामुळे आपण सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणार एमएसटी सीईटी मध्ये. व्हेअर जेई मध्ये जो स्मार्टली लिव्ह करतो क्वेश्चन त्याला स्कोर येतो, त्याचा स्कोर येतो. दोन्हीकडे पर्सेंटाइज सिस्टीम आहे, जेईला पण सीईटीला पण. फक्त जे मेजर डिफरन्स आहे तो नंबर ऑफ कॅन्डिडेट्स मध्ये आहे. जेईला ऑलमोस्ट 14 to 15 lakhs म्हणजे 14 ते 15 लाख मुलं अप्लाय करतात. सीईटीला पीसीएम आणि पीसीबी कन्सिडर करून 5 ते 7 लाख मुलं अप्लाय करतात. आपण जर इंजिनिअरिंगचा जर आकडा काढला तर रॅन्डम अप्रॉक्सिमेटली मला असं वाटतं एक 2.5 ते 3 लाख किंवा एक 3 ते 4 लाख मुलं दरवर्षी एमएसटी सीईटीला अप्लाय करतात. तर त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे हा महत्वाचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. एक्झाम पॅटर्न जसं मी आता सांगितलं, टोटल क्वेश्चन एमएसटी सीईटी मध्ये 150, जेई मध्ये 75 क्वेश्चन्स असतात. इकडे किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तर सगळेच करायचे. 150 चे 150 अटेम्प्ट करायचे. असं काही नाहीये की तुम्ही कमी अटेम्प्ट करून आले म्हणजे तुमचा सत्कार होणार आहे. एमएसटी सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही तर आपण सगळे अटेम्प्ट करणार आहे. हा, पण सगळे अटेम्प्ट करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की ते डायरेक्ट तुक्के मारून अटेम्प्ट नाही करायचे. अभ्यास करून व्यवस्थित स्ट्रॅटेजीने जाऊन त्याला अटेम्प्ट करायचं आहे. जे मेन ऑल 75, ऑल 75 मी याच्यासाठी लिहिलंय की आपल्याला अटेम्प्ट करण्यासाठी 75 प्रश्न आहेत. ऑब्व्हियसली आपण ते अटेम्प्ट करणार नाही जेडब्ल्यू मध्ये. जेडब्ल्यू मध्ये स्मार्ट स्ट्रॅटेजी लागते. स्मार्ट स्ट्रॅटेजी क्वेश्चन लिव्ह करण्यासाठी. क्वेश्चन ज्यांना कळतं कोणता क्वेश्चन लिव्ह करायचा आहे तेच मुलं सक्सेसफुल होतात जेडब्ल्यू मध्ये, कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे. ड्युरेशन दोन्ही केसमध्ये 3 आवर्स आहे. 3 तासाचा पेपर असतो. फक्त सीईटी मध्ये मॅथचा पेपर हा वेगळा असतो 1.5 तासाचा आणि फिजिक्स केमिस्ट्रीचा जो पेपर असतो तो 1.5 तासाचा वेगळा असतो. तो 2 वेगवेगळे पेपर पण ते कंटिन्युअस मोड मध्ये असतात. सेक्शन फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50, मॅथ्सचे 50 जे सीईटी मध्ये मी ऑलरेडी सांगितलं आणि जेडब्ल्यू मध्ये 25 एमसीक्यू प्लस 5 नाही पाहिजे. इथे 20+5 असं पाहिजे. 20+5 न्यूमेरिकल क्वेश्चन. 20 हे एमसीक्यू असतात आणि 5 न्यूमेरिकल असतात. 20 एमसीक्यू आणि 5 न्यूमेरिकल. तर टोटल 25 क्वेश्चन्स असतात जेडब्ल्यूच्या एक्झाम. क्लिअर विथ दिस. आता 20 आणि 5 न्यूमेरिकल मध्ये ज्याच्यामध्ये ऑप्शन्स नसतात तर ते तुम्हाला डायरेक्टली तिथे व्हर्च्युअल कीपॅडने तुम्ही टाईप करू शकता तुमचा आन्सर आला. तसं सीईटीला काही नसतं. सीईटी मध्ये ऍडव्हान्टेज मॅथ्स का आहे? एक तर तुम्हाला वेगळे 90 मिनिटं मिळणार आहे जे की कंबाईन नाहीये. जेई मध्ये कंबाईन 3 तासाचा वेळ आहे. तिथे तुम्ही 3 तास फिजिक्स जरी सोडवला तरी चालतो, 3 तास केमिस्ट्री सोडवला तरी चालतो म्हणतोय मी, पण आपल्याला तिन्ही सोडवावं लागतात. तर तिथे असं लिमिटेशन नाहीये. इथे तुमचा मॅथ्सचा पेपर 90 मिनिटाचा 60 मिनिटात झाला आणि तुम्हाला असं वाटलं की 30 मिनिटं फिजिक्स केमिस्ट्रीला आपण देऊ, तर तसं करता येत नाही. कारण मॅथ्सचा पेपर झाल्याशिवाय, तो सबमिट झाल्याशिवाय फिजिक्स केमिस्ट्री चालू होत नाही किंवा व्हाईस वर्सा. फिजिक्स केमिस्ट्री जर आधी असेल तर तो सबमिट झाल्याशिवाय मॅथ्सचा पेपर चालू होत नाही. 90 मिनिटं कंपल्सरी आपल्याला पूर्ण पेपर सोडवावा लागतो. दोन्ही केसमध्ये फिजिक्स केमिस्ट्री असो किंवा मॅथ्स असो सीईटीच्या केसमध्ये. मार्किंग स्कीम जसं मी आता सांगितलंय की 1 मार्क्स फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 1-1 मार्क असतो. सो 100 क्वेश्चन 100 मार्क झाले. 100 क्वेश्चन 100 मार्क झाले. मॅथ्सच्या केसमध्ये एका क्वेश्चनला 2 मार्क. सो 50 क्वेश्चन 100 मार्क. त्याच्यामुळे मॅथ्स इम्पॉर्टंट आहे. जेई मेन 4 फॉर करेक्ट -1 फॉर रॉंग. इथे काही सेक्शनल किंवा सब्जेक्ट वाईज काही व्हेरिएशन नाहीये, त्यामुळे जेई मेन्स मध्ये +4 करेक्ट आणि -1 रॉंग. अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स इन सीईटी सिन्स देयर इज नो पेनल्टी. इन जेई अॅक्युरसी मॅटर्स. एमएसटी सीईटी मध्ये एमसीक्यू असतात आणि जेई मध्ये एमसीक्यू प्लस न्यूमेरिकल क्वेश्चन्स असतात. खूप महत्वाचा पार्ट आहे.
येस. हाऊ डिफिकल्ट आर दीज एक्झाम्स? आता ह्या एक्झाम डिफिकल्ट कशा आहेत? एम-एस-टी-सी-ई-टी फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स विथ डायरेक्ट ॲप्लिकेशन. फॉर्म्युला बेस्ड बरेच क्वेश्चन असतात. मी सगळे नाही म्हणणार, कारण मी जसं म्हणलं, की आता थोडासा पार्ट बदललेला आहे. तर तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन सॉल्व्ह करावं लागेल. फॉर्म्युला बेस्ड आजही बरेचसे क्वेश्चन असतात. विथ डायरेक्ट ॲप्लिकेशन. डायरेक्ट ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये आपल्याला हा पार्ट माहीत पाहिजे, की डायरेक्ट ॲप्लिकेशन जे आहेत ते डायरेक्ट ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर स्पीड इज द की फॅक्टर 1.2 मिनिट्स पर क्वेश्चन. सो स्पीड महत्वाची. जसं मी सांगितलं, मॅथ्स असेल किंवा फिजिक्स, केमिस्ट्री असेल. मॅथ्सच्या केसमध्ये 90 मिनिटामध्ये 50 क्वेश्चन जरी असले तरी पण कॅल्क्युलेशनला मॅथ्समध्ये वेळ लागतो. सो तिथे टाईम मॅटर करतो. आणि फिजिक्स, केमिस्ट्री तर ऑब्व्हियसली तुम्हाला खूप 100 क्वेश्चन जर 90 मिनिटात करायचे तर 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत तिथे पण वेळ लागतो. मॉडरेट डिफिकल्टी लेवल अजून तरी आहे स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग काही लिमिट पर्यंत आहे. पुढे जाऊन ती आता वाढतीये, तर अजूनही वाढेल असा माझा अंदाज आहे. क्वेश्चन क्लोजली अलाइन्ड विथ द स्टेट बोर्ड पॅटर्न. येस, हे मी म्हणू शकतो की स्टेट बोर्ड पॅटर्नशी अलाइन्ड क्वेश्चन असतात. त्याच्या बाहेरचा पार्ट शक्यतो विचारला जात नाही, बट त्याची डिफिकल्टी लेवल वाढवली जाते. त्याच्यानंतर जेई मेन्स मध्ये जसं तुम्हाला माहिती, कन्सेप्ट अँड रिझनिंग ड्रिव्हन प्रॉब्लेम अॅक्युरसी इज पॅरामाउंट. 2.4 मिनिट्स पर क्वेश्चन. आता इथे तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट करता पर सब्जेक्ट वाईज, पर शिफ्ट वाईज डिफिकल्टी कशी असते त्याच्यानुसार टायमिंग ठरतो. अप्रॉक्सिमेटली 2.4 मिनिट्स पर क्वेश्चन हे काढलेलं आहे. 3 hours डिवायडेड बाय 75. सो ते अप्रॉक्सिमेटली 2.4 मिनिट्स पर क्वेश्चन. हाय डिफिकल्टी विथ डीप कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग रिक्वायर्ड आणि मल्टी स्टेप प्रॉब्लेम इन्व्हॉल्विंग अनालिटिकल थिंकिंग. JEE मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला मल्टिपल कॉन्सेप्टचे क्वेश्चन मिक्स होऊन येतात. तर ते ज्यावेळेस मिक्स होऊन येतात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्टची क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. एकावर दुसरी गोष्ट डिपेंड असते. तुम्हाला ते माहीतच असलं पाहिजे. एक क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा 4 मार्काचा, तुम्हाला ह्या टॉपिकचं हे माहीत पाहिजे, त्या टॉपिकचं ते माहीत पाहिजे, तिसऱ्या टॉपिकचं हे माहीत पाहिजे. त्याला क्लब करायचं, कंबाईन करायचं, तर तो एक क्वेश्चन सॉल्व्ह होतो. असे मॅक्सिमम क्वेश्चन येतात JEE. थोडासा लेंदी पार्ट असतो JEEच्या केसमध्ये. पण आता मी जसं सांगितलं तसं फक्त सीईटी मध्ये आणि जेई मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. पण जर सीईटी मध्ये उद्या चालून निगेटिव्ह मार्किंग आली, तर मी एक्सपेक्ट करू शकतो की सीईटीची डिफिकल्टी पण बऱ्यापैकी आणखीन वाढू शकते. असं होऊ शकतं. त्यामुळे प्रिपरेशन करताना तुम्हाला थोडंसं हायर लेव्हलचं प्रिपरेशन करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट लोकं लागतील. एक्सपर्ट लोकं म्हणजे मॅथ्स वर्ग सारखी लोकं. मॅथ्स वर्ग याच्यासाठी, की आपण आत्तापर्यंत बऱ्यापैकी मुलांना मोठ्या-मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ऑलरेडी प्रवेश दिलाय. पिरॅमिड मॅथ्स अकॅडमी आपलं ऑफलाईन कोचिंग आहेच. त्या माध्यमातून आपण ऑलरेडी खूप लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. आपलं हिंदीचं चॅनल आहे, त्याच्यावर आपण जेईचे रिलेटेड कंटिन्युअसली व्हिडिओ आपण त्याच्यावर पण टाकत असतो. त्याच्या माध्यमातून आपण गेलेलो आहोत. सो तुम्हाला एम-एस-टी-सी-ई-टीसाठी महाराष्ट्रामध्ये एक सक्षम पर्याय जो आहे तो आता मॅथ्स वर्ग असणार आहे इथून पुढे. आणि हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ह्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी याच्यासाठीच तयार केलेला आहे, की आपल्या भाषेत, आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. तो तुमचा हक्क आहे आणि तो तुम्हाला मॅथ्स वर्गावर 100% मिळेल. त्याच्यानंतर एम-एस-टी-सी-ई-टी डिफिकल्टी, मॉडरेट डिफिकल्टी मॅनेजेबल विथ फोकस्ड प्रिपरेशन. हाय डिफिकल्टी रिक्वायर्स रिगरस कॉन्सेप्च्युअल मास्टरी. थोडंसं जास्त प्रिपरेशन करावं लागतं. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो JEEचं प्रिपरेशन करताना. राइट. त्याच्यानंतर व्हॉट यू नीड टू स्टडी. तुम्हाला अभ्यास कोणता करावा लागतो. एम-एस-टी-सी-ई-टीच्या सिलेबसवर बेस्ड ऑन एंटायरली ऑन महाराष्ट्र HSC बोर्ड करिक्युलम. जसं तुम्हाला माहिती आहे, की 11वीचा 20% सिलेबस आहे आणि 12वीचा 80% सिलेबस येतो. टोटल एम-एस-टी-सी-ई-टी मध्ये. याचा एक एम-एस-टी-सी-ई-टीचा पॅटर्न रिलेटेड एक मी सेपरेट व्हिडिओ बनवून टाकणार आहे, की एम-एस-टी-सी-ई-टी काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सिलेबस डिवाइड केलेला असतो, टॉपिक्स कोणते-कोणते असतात, त्याच्याशी रिलेटेड पूर्ण पार्ट मी सांगेल. सो 12th स्टँडर्ड 80% अवेलेबल इन मराठी आणि इंग्लिश मीडियम. मोस्टली आपण इंग्लिश मीडियमला फॉलो करतो. डायरेक्ट बोर्ड स्टाईल क्वेश्चन्स विथ मिनिमल मॉडिफिकेशन्स. बोर्ड स्टाईल क्वेश्चन येतात, पण आता मॉडिफिकेशन जास्त व्हायला लागले. मॅथ्समध्ये तर स्पेसिफिकली जास्त पद्धतीने विचारले जातात. फोकस ऑन फॉर्म्युलाज, डायरेक्ट ॲप्लिकेशन अँड स्पीड. जसं सांगितलं, ॲप्लिकेशन बेस्ड आहे. स्पीड जास्तीत जास्त लागतं, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. जेईला एनसीईआरटी, सीबीएसई करिक्युलम
अँड कॉन्सेप्ट बेस्ड आहे जेईचा त्यांनी सांगितलेला पार्ट. बट ऍक्च्युअली क्वेश्चन जेव्हा विचारले जातात त्यावेळेस बऱ्यापैकी टफ लेवलचे विचारले जातात. स्ट्रेट अवे एनसीईआरटी बेस्ड मॅथ्सचे तरी क्वेश्चन येत नाहीत. तुम्हाला त्यासाठी कॉन्सेप्च्युअल नॉलेज स्ट्रॉंग असणं खूप जास्त आवश्यक आहे. पहिली गोष्ट. इक्वल वेटेज फ्रॉम 11th अँड 12th स्टँडर्ड हे पण शिफ्ट वाईज चेंज होतं बऱ्याचदा. काही शिफ्टमध्ये 11वीचे जास्त प्रश्न विचारतात, काही शिफ्टमध्ये 12वीचे जास्त प्रश्न विचारले जातात. बट सिलेबसचं वेटेज वाईज जर मी विचार केला तर इक्वल वेटेज आहे, की 11वीचाही पूर्ण सिलेबस आणि 12वीचाही पूर्ण सिलेबस आहे. जसं सीईटी मध्ये नव्हतं. सीईटी मध्ये 20% आणि इकडे 80%. 80% हे वेटेज आहे. हे वेटेज आहे. पण 12वीचा सिलेबस पूर्ण जो आहे तो 100% असतो. म्हणजे फक्त 12वीचा सिलेबस म्हणला तर त्याचा 100% वेटेज आहे. पण ओव्हरऑल एक्झामचं वेटेज पाहिलं तर त्याच्यामध्ये 80% वेटेज हे 12वीच्या सिलेबस आहे. सो तसंच इकडे आहे. रिक्वायर्स कॉन्सेप्च्युअल डेप्थ बियॉन्ड टेक्स्टबुक, लॉजिक, रिझनिंग अँड मल्टीस्टेप प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जसं मागच्या याच्यामध्ये मी सांगितलं. महत्वाचं आहे रेफरन्स बुक्स इसेन्शियल फॉर कम्प्लीट प्रिपरेशन. जेईई मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी जे बुक्स असतात ते रेफरन्स बुक तुम्हाला लागतात. ते याच्यासाठी लागतात की तुम्हाला कॉन्सेप्ट क्लॅरिटी खूप डीप लागते. प्रत्येक गोष्ट छोटी प्लस समजून त्याच्यानंतर ती डिफिकल्टी लेवल अॅनालाइज करून मग पुढे जावं लागतं. सीईटी मध्ये तुम्हाला त्याची तेवढी गरज पडत नाही. तुम्ही स्टेट बोर्डला फॉलो केलं आणि एक कोणतंही बुक आहे, मी बुकशी रिलेटेड एक ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता शॉर्ट फॉर्मॅटमध्ये. त्याच्यात मी सांगितले कोणते बुक्स तुम्ही मेजॉरिटीली रेफर करू शकता. सो बुक रेफर करताना जास्त गोष्टी इथे रेफर करायची गरज पडत नाही. सीईटीचा जो अभ्यासक्रम आहे तो मेजॉरिटी बोर्डच्या सिलेबसवर असल्यामुळे तुम्हाला तेवढा त्याचा ताण घ्यायची गरज नाही. राइट. चलो आगे चलते हैं. वेअर कॅन यू गेट ऍडमिशन्स. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट. सर आम्ही जेई तो करतोय, जेई तर नाही झाला आमचं, मग आता एमएसटी सीईटी करू. एमएसटी सीईटी वर आम्हाला काय भेटू शकतं, जेई वर आम्हाला काय मिळू शकतं. सगळ्यात महत्वाचा पार्ट, सगळ्यात महत्वाचा. थ्रू एमएसटी सीईटी प्रीमियर कॉलेजेस लाईक सीओईपी पुणे, व्हीजेटीआय मुंबई, आयसीटी मुंबई, पीआयसीटी मुंबई पुणे, सॉरी पीआयसीटी पुणे. सो हे जे कॉलेजेस आहेत हे प्रीमियम कॉलेजेस आहेत. एमएसटी सीईटीच्या स्कोरवर तुम्हाला ह्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतं, ज्याच्यामध्ये खूप चांगली प्लेसमेंट आहे. प्लेसमेंट रेकॉर्ड खूप चांगले आहेत. लवकरच आपण कॉलेज वाईज डेटा रिलेटेड सिरीज चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटामध्ये कॉलेजेसची माहिती दिली जाईल. त्याच्याने तुमचं बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. सो त्याही गोष्टी आपल्या याच्यात असतील. ऍक्सेस टू 500 प्लस इंजिनिअरिंग कॉलेजेस अक्रॉस महाराष्ट्र. 500 पेक्षा जास्त कॉलेजेस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मिळून सगळ्यासाठी सीईटी असते. सो सीईटी दिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता इंजिनिअरिंगसाठी. त्याच्यानंतर स्टेट कोटा बेनिफिट्स विथ रिझर्व्ड सीट्स फॉर डोमिसाइल स्टुडंट. येस, तो कोटा जो असतो 70-30 सी रिलेटेड तो कोटाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळू शकतो. सिग्निफिकंटली लोअर फीस कम्पेअर्ड टू नॅशनल इन्स्टिट्यूट. नॅशनल इन्स्टिट्यूटपेक्षा बऱ्याच इन्स्टिट्यूटची फीस जी आहे ती कमी असते. कमी असल्यामुळे तुम्ही अफोर्डेबली त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ऑब्विसली स्ट्रॉंग रिजनल इंडस्ट्री कनेक्शन्स अँड प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज. इथल्या इथे असल्यामुळे इथले जे इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये तुमची प्लेसमेंट खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आता इनप्लांट ट्रेनिंग नावाचा प्रकार चालू झालाय बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये. आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रिजनल म्हणजे जे इंडस्ट्री आहेत त्याचं एक्सपोजर खूप चांगला असल्यामुळे तुम्हाला तिथेच प्लेसमेंट पण मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. तो सीईटी मध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळतील. ऑन द कॉन्ट्ररी जेईई साठी 31 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NITs, 25 प्लस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज म्हणजे IIITs. NIT आणि IIIT मध्ये जर तुम्हाला जायचं असेल जे की प्रीमियम इन्स्टिट्यूट आहेत तर त्यासाठी तुम्हाला जेईई मेन मध्ये फक्त पास होऊन चालणार नाही. खूप चांगले मार्क घ्यावे लागतील, खूप चांगला रँक आणावा लागेल, कारण इथे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. जसं मी सांगितलं इथे 14 ते 15 लाख मुलं अप्लाय करतात ऑल ओव्हर इंडियामधून. तुम्हाला त्याच्यामधून टॉप 5,000 किंवा 10,000 मध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच मिळू शकते. ठीक आहे, क्लिअर विथ दिस. त्यानंतर ऍक्सेस टू 1500 प्लस इंजिनिअरिंग कॉलेजेस नॅशनल वाईड. जसं सीओईपी मी सांगितलं, सीओईपीला पण तुम्ही जेई मेन थ्रू अप्लाय करू शकता. तसंच प्रायव्हेट कॉलेजेसला बऱ्याचशा तुम्ही जेई मेन थ्रू पण अप्लाय करू शकता. जेई मेनचा स्कोर व्हॅलिड असतो प्रायव्हेट काही कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंटच्या काही सिलेक्टेड कॉलेजेसमध्ये. गेटवे टू जेई ऍडव्हान्स फॉर IIT ऍडमिशन. येस, हा पण मुद्दा महत्वाचा. IIT ला ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी ही प्री एक्झाम असल्यासारखी. जेई मेनचा कट ऑफ जे लोक क्लिअर करतात ते लोक जेई ऍडव्हान्स देतात. जेई ऍडव्हान्स थ्रू तुम्ही IIT ला ऍडमिशन घेऊ शकता.
त्याच्यासाठी तुम्हाला जेईई मेन्सची एक्झाम आवश्यक असते. एक्सेप्टेड बाय टॉप प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज लाइक बिट्स, व्ही-आय-टी, मणिपाल. हा जेईई मेन्सचा स्कोर काही ठिकाणी व्हॅलिड आहे. मी असं म्हणू शकतो की बीट्सला जो सिलेबस आहे तो जेईई मेन्स रिलेटेड आहे. व्ही-आय-टीचा सिलेबस सोपा असतो. मणिपालचा रिलेटेड असतो. काही ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड पण तुम्हाला स्कोर जो आहे तो व्हॅलिड काही ठिकाणी केला जातो. सो तोही तिथे वापरू शकता. आता जेईई करायला पाहिजे का एम-एस-टी, सी-ई-टी करायला पाहिजे? परत प्रश्न राहतो. येणाऱ्या स्लाइडमध्ये मी त्या गोष्टीवर आणखीन बोलणार आहे. पण इथे मला सांगायचंय, की तुम्हाला तुमच्या बाउंडरीज ओळखाव्या लागतील. बाउंडरी म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमचं स्किल सेट काय आहे? तुमची स्ट्रेंथ काय आहे? तुमच्या वीकनेसेस काय आहे? हे तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे. कारण जोपर्यंत ते माहीत होणार नाही, तोपर्यंत तुम्ही कन्फ्युज्ड राहताल. म्हणजे जर तुम्हाला हे माहीत असेल, की माझी स्ट्रेंथ ही जे-डबल-ई आहे, मी जे-डबल-ई खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर मला असं वाटतं जे-डबल-ईच करायला पाहिजे. आणि सी-ई-टीचा मी जसं सांगितलं, जे खूप चांगल्या लेव्हलला केल्यानंतर सी-ई-टीचा पार्ट तुमचा कव्हर होऊन जातो. पण जर आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स कमी असेल किंवा आपल्याला असं वाटतंय, की मी प्रिपरेशन करतोय, पण इट इस नॉट अप टू द मार्क. एम-एस-टी, सी-ई-टी साठी जे प्रिपरेशन आहे ते तेवढं एक्झॉस्टिव्ह लागत नाही. एम-एस-टी, सी-ई-टीसाठी पण प्रिपरेशन लागतं. पण एम-एस-टी, सी-ई-टीसाठी तेवढं डीपमध्ये विचार करण्याची वगैरे गरज नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिस ओरिएंटेड किंवा स्पीड ओरिएंटेड क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करावे लागतात आणि कन्सिस्टंट राहून त्या गोष्टी कराव्या लागतात. तर ते महत्त्वाचं आहे. एम-एस-टी, सी-ई-टी जर करायचं असेल, तर तुम्ही एका सर्टेन ड्युरेशन नंतर पण डिसाईड करू शकता, की मला आता एम-एस-टी, सी-ई-टी करायचंय. सुरुवातीपासून डिसाईड करण्यापेक्षा माझं सजेशन हे राहील, की जर तुम्ही सुरुवातीला जे-डबल-ई आणि एम-एस-टी, सी-ई-टी पॅरलली प्रिपेअर करताय, काही दिवसानंतर तुमच्या लक्षात जर आलं, की जे-डबल-ई चा जो पार्ट आहे तो थोडासा हेक्टिक होतोय किंवा तो आपण कॅच नाही करू शकत आहे, तर देन मला असं वाटतं, की तुम्ही एम-एस-टी, सी-ई-टीला टार्गेट करू शकता. कारण एम-एस-टी, सी-ई-टी थ्रू पण चांगले नाही, खूप चांगले कॉलेजेस मिळतात, ज्याच्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं, तर लाईफ तुमची सेट होणार आहे 100%. आणि जे-डबल-ई करताना तर त्या गोष्टी करायलाच पाहिजे. मला असं वाटतं होऊन जाईल. हाऊ टू प्रिपेअर स्मार्टली. सी-ई-टीसाठी प्रिपरेशन करताना महाराष्ट्र बोर्ड टेक्स्टबुक थरोली तुम्हाला करायचंय. तुमचा पूर्ण सिलेबस तुम्हाला माहीत पाहिजे. फोकस हेवीली ऑन 12th सिलेबस कारण 80% वेटेज आहे. 80% वेटेज असल्यामुळे 12वीच्या सिलेबसला वेळ द्या. स्पीड आणि ॲक्युरसीसाठी टाईम लावून मॉक टेस्ट द्यायचे आहेत. खूप महत्त्वाचा पार्ट आहे. खूपच महत्त्वाचा. मॉक टेस्ट महत्त्वाच्या आहेत. अटेम्प्ट ऑल क्वेशन्स सिन्स देअर इस नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे जसं मी पहिलेच सांगितलं, सगळे क्वेश्चन लागतील. सॉल्व्ह प्रिव्हियस 5 इयर्स क्वेश्चन्स विथ पेपर्स मल्टिपल टाइम्स. आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं ही पण आवश्यक गोष्ट आहे. 5 वर्षाचे जरी मी सांगितले तरी 5 वर्षाचे जरी नाही सोडवले तरी तुम्ही 2 ते 3 वर्षाचे जर क्वेश्चन पेपर जर सोडवले, तरी तुमचा कॉन्फिडन्स वेगळ्या लेव्हलला जाईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पण चांगले मार्क पडतील. कारण तुम्हाला एक आयडिया येऊन जाते, काय व्हरायटीचे प्रश्न येऊ शकतात. मास्टर फॉर्म्युला ॲप्लिकेशन अँड क्विक कॅल्क्युलेशन टेक्निक. कॅल्क्युलेशन कसे फास्ट करायचे आणि फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ह्या गोष्टी जर माहीत असतील तर पुढे जाऊ शकता. त्यानंतर मास्टर एन-सी-आर-टी कॉन्सेप्ट ॲज युअर फाउंडेशन. एन-सी-आर-टी चांगलं करा. त्यानंतर यूज रेफरन्स बुक्स एस-सी वर्मा, आर-डी शर्मा, एम-एस चव्हाण केमिस्ट्रीसाठी, फिजिक्ससाठी आणि मॅथ्ससाठी. टेक वीकली फुल लेंथ मॉक टेस्ट विथ एनालिसिस. गिव्ह इक्वल फोकस टू बोथ 11th and 12th syllabus. Prioritize accuracy over attempting all questions. Develop problem solving strategies for complex multi-step calculation. हा पार्ट शेवटचा महत्त्वाचा. तुम्हाला तुमचा अप्रोचच बदलावा लागतो. जे-डबल-ई प्रिपरेशन करताना बाकी काही लागेल का नाही मला माहीत नाही. पण इंडिव्हिज्युअली मी सांगतो, की सगळ्यात पहिल्यांदा तुमचा अप्रोच, तुमचा माइंडसेट बदलावा लागतो जे-डबल-ई प्रिपरेशन करताना. तो माइंडसेट जर का एक स्पेसिफिक पॉझिटिव्ह असेल ऑब्व्हियसली आणि तो जे-डबल-ईसाठी तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी एक प्रॉपर डायरेक्शनने असेल, तर मला असं वाटतं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. क्वेश्चन आल्यानंतर क्वेश्चनसाठी विचार कसा करायचा आहे, डेटा बघून ह्याच्याशी रिलेटेडच सगळा पार्ट जे-डबल-ईमध्ये असतो. ठीक आहे. सो तुम्हाला जे-डबल-ई प्रिपरेशन जर करायचं असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी ऑब्व्हियसली कराव्या लागतील. तुम्हाला तुमचं स्किल सेट वाढवावं लागेल. तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. 2 वर्ष कन्सिस्टंटली मेहनत करावी लागेल. त्याच्यानंतर जे-डबल-ईचा पण चांगला रिझल्ट येऊ शकतो. आणि ऑब्व्हियसली एम-एस-टी, सी-ई-टीचं प्रिपरेशन करताना ते वापरात येणारच आहे. एम-एस-टी, सी-ई-टीला तुम्ही टार्गेटेड जर असाल, तर एम-एस-टी, सी-ई-टी करताना
कोणतंही एक बुक तुम्हाला पी-वाय-क्यूचं, एम-सी-क्यूचं असेल, ते पूर्ण पुस्तक 2 वेळेस जर सॉल्व्ह केलं, तर मला असं वाटतं तुमचा मॅक्सिमम पार्ट जो आहे तो कव्हर होऊ शकतो. बट त्याच्याने फक्त स्कोर येईल का? नाही. त्याच्यासोबत तुम्हाला मॉक टेस्ट पण द्यावे लागतील, ॲक्युरसी वाढवण्यासाठी, स्पीड येण्यासाठी. सो बऱ्याच गोष्टी आहेत. स्ट्रॅटेजीवर आपण सी स्पेशल आपण नंतर परत एकदा बोलणार आहोत. येस, युअर 5 स्टेप डिसिजन फ्रेमवर्क. सो सगळ्यात पहिल्यांदा काय-काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत? डिफाईन युअर गोल. तुमचं गोल काय आहे हे पहिले डिफाईन करा. तुम्हाला काय करायचं? हे खूप महत्वाचं आहे. बरेच लोकं ऑलरेडी म्हणजे 10वी पासून डिसाईड करतात, की मला एम-एस-टी, सी-ई-टी करायचं. मला असं वाटतं तो प्लॅन नसला पाहिजे. सुरुवातीला तुमचा प्लॅन जे-डबल-ई प्लस एम-एस-टी, सी-ई-टी असाच असला पाहिजे. ऑर रादर तुम्ही जे-डबल-ईचा प्लॅन ठेवला तरीही चालतो. पण जे-डबल-ई याच्यासाठी कारण एम-एस-टी, सी-ई-टीची डिफिकल्टी लेव्हल वाढत चालली आहे. सो तो प्लॅन तुमचा असला पाहिजे, पण तरी तुमचा गोल क्लिअर पाहिजे. मला एम-एस-टी, सी-ई-टी करायचंय का जे-ई करायचंय. चेक बोर्ड बॅकग्राऊंड तुमचं काय आहे? ॲक्चुअली त्याचा काही जास्त इफेक्ट होत नाही, बट असं होतं बऱ्याचदा जेवढं आम्ही ऑब्झर्व्ह केलंय, की सी किंवा आय-सी-एस-सी बोर्डची मुलं असतील, तर त्यांचा थोडासा कॉन्सेप्टचा जो ज्या कॉन्सेप्ट असतात त्या स्ट्राँग असतात किंवा ते कॉन्सेप्ट बिल्डिंग त्यांचं झालेलं असतं बऱ्याच जणांचं. स्टेट बोर्डमध्ये काही ठिकाणी तो इश्यू येतो. पण असं आपण डायरेक्टली डिफरन्शिएट नाही करू शकत. बरेचसे स्टेट बोर्डची मुलं हे सी मुलांपेक्षा पण चांगले असतात कॉन्सेप्टमध्ये. ते थरो अभ्यास केलेला असतो 10वी पर्यंत त्याच्यामुळे त्यांनाही बऱ्याच गोष्टी माहीत असतात. त्यामुळे त्याचा जास्त इम्पॅक्ट नाही पडत. बट जर तुमचं सी किंवा आय-सी-एस-सी असेल, तर फक्त एक ॲडेड एडव्हांटेज तुम्हाला असू शकतो, प्रोव्हायडेड तुम्ही 10वी पर्यंतचं प्रिपरेशन चांगलं केलेलं पाहिजे. फक्त तिथे आहात म्हणून तुम्हाला सी-ई-टीला एडव्हांटेज मिळणार आहे असं नाही. 10वी पर्यंतच्या तुमच्या कॉन्सेप्ट किती स्ट्राँग आहे त्याच्यावर त्या गोष्टी डिपेंड असतील. इव्हॅल्युएट कम्फर्ट लेव्हल. तुमची कम्फर्ट लेव्हल काय? तुम्ही कम्फर्टेबली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय का जे-डबल-ईचे? तुम्ही कम्फर्टेबली सी-ई-टीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय का? हे पाहणं खूप आवश्यक आहे. कम्फर्ट लेव्हल पाहायची असेल तर तुम्हाला जे-डबल-ईचे क्वेश्चन कसे येतात त्याचा अभ्यास करावा लागेल. एम-एस-टी, सी-ई-टीचे क्वेश्चन कसे येतात त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल. मी जसं म्हणलं तसं 10वीच्या गोष्टी बेसिक ज्या आहेत त्या तर ऑब्व्हियसली लागतातच. त्याच्या सोबत तुम्हाला 11वी-12वीला अभ्यास करताना सगळ्यात पहिले अप्रोच बदलावा लागतो. तो अप्रोच बदलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि मग कम्फर्ट लेव्हल जो आहे तुमचा जिथे असेल त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकता. मला असं वाटतं, की जे-डबल-ई जरी अवघड वाटत असेल, तरी त्याला टार्गेट करणं हे खूप महत्वाचं आहे. तो एक खूप फेमस कोट आहे. मी बऱ्याचदा सांगत असतो, की "कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो." म्हणजे आपल्याला माहिती आहे, की स्काय इज द लिमिट आहे. स्काय इज द लिमिट जर असेल, तर आपण प्रिपरेशनमध्ये पण कमी नाही पडायला पाहिजे. आपण मोठे एम ठेवले, तर त्याच्यापेक्षा कमीवाले एम हे आपले 100% अचीव्ह होणार आहे. म्हणून मी सांगितलं प्लॅनमध्ये पहिला पार्ट जे-डबल-ई असलाच पाहिजे. पण एम-एस-टी, सी-ई-टी जर तुम्हाला करायचं असेल पहिल्यापासून, तर मला असं वाटतं सुरुवातीला स्वतःला जजमेंट घ्या स्वतःचं. गोल डिफाईन करा. कम्फर्ट लेव्हल तपासा आणि त्याच्यानंतर डिसिजन तुम्ही घेऊ शकता. पुढच्या पॉइंटकडे आपण जातोय रिव्ह्यू बजेट अँड ऑप्शन्स. बऱ्याच जणांचं असं असतं, की महाराष्ट्राची बॉर्डर सोडून आम्हाला बाहेर जायचं नाही. मला महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्येच ॲडमिशन सो ते ऑप्शन्स बऱ्याच जणांच्या फॅमिलीमध्ये असतात. तर त्या गोष्टीचा विचार करा. सोबत बजेटचा पण काही लोकांना विचार करावा लागतो. आता बऱ्यापैकी ऑप्शन्स आलेले आहेत, की एज्युकेशन लोन आहे किंवा या गोष्टी आहेत. बट स्टिल हे पण महत्त्वाचे कॅटेगरी किंवा क्रायटेरिया आहेत असं मी म्हणेल. अँड जे जे-डबल-ई मेन्सच्या कॉलेजेसवरती तुम्हाला जे आउट ऑफ स्टेट ॲडमिशन मिळणार आहे, तिथे तुमचा खर्च पण बराच होतो. बट तिथे मग बाकीच्या गोष्टी पण असतात. सो फ्युचरच्या दृष्टिकोनातून ते नक्कीच इम्पोर्टंट आहे. बट रिव्ह्यू बजेट हा पण इम्पोर्टंट पार्ट आहे. सो तोही पार्ट विचारात घ्यायचा. नंतर ॲडमिशन घेताना ऑब्व्हियसली प्रिपरेशन करताना ह्या पार्टची गरज नाहीये. पण आपलं एम त्याच्यानुसार असणार आहे, त्यामुळे हे आधी सांगणं आवश्यक आहे, असं मला वाटलं म्हणून मी हा पॉइंट टाकला. डिसाईड विथ कॉन्फिडन्स महत्वाचा पार्ट. तुम्हाला जे काय करायचंय एकदम कॉन्फिडन्सनी ठरवा. एकदम कॉन्फिडन्सनी ठरवा. कारण कॉन्फिडन्सच महत्वाचा आहे. जर तुम्ही ठरवलं, आज एक ठरवताय, उद्या वेगळंच ठरवताय, परवा अजून काहीतरी वेगळं ठरवताय, तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. त्याच्याने तुम्ही स्वतः परेशान होताल, तुमच्या पॅरेंट्सला तुम्ही परेशान करणार, की मला आज हे करायचंय, 6 महिन्यानंतर मला असं वाटतं हे करायचंच नाहीये, दुसरंच काहीतरी करायचंय. तीच परत 6 महिन्यांनी तिसरंच काहीतरी करायचंय. असं न होता एक आपलं गोल सेट करणं आवश्यक आहे. पहिला पार्ट त्याच्यामुळे इम्पोर्टंट डिफाईन युअर गोल आणि तो गोल
डिफाईन केल्यानंतर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कॉन्फिडंट जेवढे तुम्ही राहताल, तेवढा तुमचा फायदा होणार. सो तुम्ही सी करत असताल किंवा जे करत असताल, मला असं वाटतंय, की तुम्ही तुमचं गोल क्लिअर असणं आवश्यक आहे. जरी तुमचा गोल असेल, तर ज्यावेळेस तुमचं गोल असणार आहे, तर सी टॉप कॉलेजेससाठी तुमचं गोल असलं पाहिजे. तुम्हाला साठी, व्ही-जे-टी-आयसाठी, एस-पी-आय-टीसाठी प्रिपरेशन करता आलं पाहिजे. ना की तुमच्या डिस्ट्रिक्टच्या कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजसाठी. मी ह्याच्यासाठी सांगतोय, की महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. जिथे आपल्याला ॲडमिशन मिळतं, ज्याच्यासाठी जास्त पर्सेंटेज लागत नाहीत. पण आपलं एम जर का फक्त एम-एस-टी, सी-ई-टी असेल पहिल्यापासून, तर मला असं वाटतं आपण टॉपच्या कॉलेजसाठी प्रिपरेशन केलं पाहिजे. तर टॉपच्या कॉलेजेससाठी प्रिपरेशन करायचं असेल, तर मग त्याच्यासाठी एक वेगळा प्लॅन लागेल, वेगळी स्ट्रॅटेजी लागेल, त्याच्यानुसार सुद्धा प्रिपरेशन करावं लागेल. सो हे पार्ट महत्त्वाचं आहे. देअर इज नो रॉंग एक्झाम, ओन्ली द राइट फिट फॉर यू. एक्झाम कोणतीच चुकीची नसते. आपल्यासाठी कोणती एक्झाम आहे त्याचा विचार करा. ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यानुसारच गोष्टी ठरवाव्या लागतात. स्टार्ट युअर प्रिपरेशन टुडे. तुमचं प्रिपरेशन तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता. सी असेल, जे असेल. स्पेशली मी आता 2026च्या मुलांसाठी सांगेल, की ज्या लोकांनी एम-एस-टी, सी-ई-टी हे टार्गेट ठेवलं असेल, तर मॅथ्स वर्गाला जर फॉलो केलं नसेल, तर लवकरात लवकर फॉलो करा. येणाऱ्या काळामध्ये एम-एस-टी, सी-ई-टीसाठी हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म होणार आहे. तर एम-एस-टी, सी-ई-टीचा सगळ्या गोष्टी अपडेट्स असतील, एक्झामशी रिलेटेड, त्याच्यानंतर कंटेंट असेल, पी-वाय-क्यू असतील, मॅथ्सशी रिलेटेड, एम-एस-टी, सी-ई-टी रिलेटेड महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हा प्लॅटफॉर्म होणार आहे लवकरच. त्याच्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही 100% सपोर्ट करणार आहात. इथे मॅथ्स वर्गावर तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे मॅथ्स वर्गाला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. सो शेवटचा पार्ट मी सांगितला आहे, की कॉन्फिडेंटली डिसाईड करा सी करायचंय का जे करायचं आहे. तुमचे सी किंवा जे रिलेटेड काहीही डाउट्स असतील किंवा काहीही प्रश्न असतील मनामध्ये, तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माझं आवाहन आहे, की तुमचे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. नक्कीच त्या प्रश्नांचा उत्तर देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सो तुमचे कमेंट्स माझ्यासाठी आवश्यक आहेत. त्याच्या सोबत ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जर केलं, तर महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातल्या, ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना जर काही कन्फ्युजन असेल, तर त्यांचंही कन्फ्युजन नक्कीच या व्हिडिओमुळे दूर होणार आहे. थँक यू व्हेरी मच. टाटा. थँक यू.